सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्वपक्षीय सामाजिक संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मोहनदादा जोशी, अरविंद शिंदे, प्रशांतदादा जगताप, मेटेताई, संभाजी शिंदे, सुजित यादव, राजेंद्र भुतळा, शशिकांत पांडुळे, विनोदरन पिशे, जेतुताई परदेशी, सुंदरताई वोहाळ, प्रशांत टेके, इंद्रजित भालेराव, जीवन घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप, रवींद्र कांबळे तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते। सोमनाथ सूर्यवंशी एका निष्पाप तरुण कार्यकर्ता ज्याच्या कुटुंबाने त्याचं उद्या प्रशासकीय स्वप्न पाहिलं होतं, त्याची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाल्यानंतर सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकरण हाताळलं ते प्रकरण हाताळण्यामध्ये वंचित घटकातला बहुजन समाजातला एक कार्यकर्ता मारला जातो याचं दुःख नव्हतं, तर किंबहुना प्रशासकीय बाजू ह्या लपवण्याचा हा प्रयत्न होता। नंतरच्या काळामध्ये संतोष देशमुख, ज्या संतोष अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचा आपल्या विभागाचा विकास केला होता, ज्यांनी दादागिरी सहन करायची नाही, चुकीचा कारभार पाहायचा नाही किंवा तो या ठिकाणी सहन करायचा नाही अशा प्रकारची वृत्ती कायम जपली होती, जो मराठी बाणा जपला होता, या संतोष अण्णांची ज्या पद्धतीने निघून हत्या करण्यात आली, हा सगळा आक्रोश आज महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्राचा जो प्रत्येक जातीचा असेल, धर्माचा असेल, त्याच्या मनामध्ये हा संताप आहे। जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय आज झालाच नसता। आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती। माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने, आज ही परिस्थिती झाली आहे। कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये। म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। वाकोडे साहेबांना 5 लाखाची, त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या। फक्त एक मागणी राहिली, SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत। याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले, CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली। तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत। सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या खुनाचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही।